आता आवळा पिकांना देखील बसतोय। पावसाअभावी आवळ्याला बहर आलेला नाहीये, उत्पादनात घट दिसून येते, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। मुंबईमध्ये मलेरिया डेंग्यूचा ताप असलेल्या रुग्णांची संख्या अजूनही वाढतीये। ऑक्टोबरच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये मलेरियाच्या 418 आणि डेंग्यूच्या 492 आणि गॅस्ट्रोच्या 179 रुग्णांची नोंद झाली आहे। स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्येही वाढ झालेली आहे। 15 ऑक्टोबरपर्यंत स्वाईन फ्लूच्या 30 रुग्णांची नोंद झाल्यानं पालिकेच्या आरोग्य अहवालातून स्पष्ट झालंय। समृद्धी महामार्गावरील ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या अपघात प्रकरणी दोषी आरटीओ अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। समृद्धीवरील अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला होता। यामध्ये आरटीओ अधिकारी आणि दोषी असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता। या दोषी अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यांची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कोसळल्यानंतर मनसेनं पोस्टरबाजी केली आहे। सरकारविरोधात निषेध व्यक्त करत नितीन गडकरींचे बॅनर लावून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। या पोस्टरबाजीमुळे आता नवा राजकीय वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुणे महानगरपालिकेच्या समोर असणाऱ्या एका जुगार अड्ड्यात पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवत 3 गुन्हेगारांनी रोकड लुटली। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे। पोलिसांनी मात्र या घटनेकडे कानाडोळा केलाय। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आज अंबाबाई देवीला तिरुपतीवरून मानाचा शालू आलेला आहे। गेल्या काही वर्षांपासून दसऱ्याला तिरुपती देवस्थानच्या वतीनं हा शालू अंबाबाईला अर्पण करण्यात येतो। सोन्याची किनार असलेला हा लाखो रुपयांचा शालू सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो। अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 24 वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला बीडच्या आष्टी पोलिसांनी अटक केली आहे। आसिफ राजू शेख असं या आरोपीचं नाव आहे। धुळे जिल्ह्यातील कापूस पिकांवर लाल्या आणि मिलीबर्ग रोगाचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतोय। यंदा पुरेसा पाऊस नाहीये। शेतकऱ्यांनी जेमतेम विहिरीच्या पाण्यावरती कपाशी वाढवली आहे, मात्र कापसावरती रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं धुळ्यातील शेतकरी हवालदिल झालाय। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहेत। यापूर्वी 17 ऑक्टोबरपर्यंत फाटक बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं, मात्र आता 20 ऑक्टोबरपर्यंत रेल्वे फाटक बंद राहणार असल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडालेलं पाहायला मिळत आहे। जळगावात अत्यल्प पाऊस झालेला आहे। चाळीसगाव तालुका दुष्काळाच्या वेढ्यात अडकलाय। पीक विम्याची 25% रक्कम तातडीनं शेतकऱ्यांना देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। ही रक्कम दिवाळीपूर्वीच मिळावी अशी मागणी शेतकरी करताना दिसतायत। सध्या नवरात्र सुरू असल्यानं नांदेडमध्ये फुलांची आवक वाढलेली आहे। झेंडू, गुलाब, मोगरा या फुलांना अधिक मागणी आहे। फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। 80 ते 200 रुपये किलोनं फुलांची विक्री होतीये। प्रशांत महासागरातील अल निनोच्या स्थितीची जी तीव्रता आहे ती आता वाढतीये, त्यामुळे यंदाचा हिवाळा आणि उन्हाळाही सरासरीपेक्षा जास्त उष्ण राहण्याचा अंदाज। एल निनोचे सुपर एल निनोत रूपांतर झाल्यास पुढील मोसमी पावसाच्या हंगामावरही विपरीत परिणाम होण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते। सांगली जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे। जत आणि आटपाडी तालुक्यातील 75,000 नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। गेल्या महिन्यात थोड्याफार पाऊस झालेला, त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटलाय, मात्र पिण्याच्या पाण्याची परिस्थिती कायम आहे अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे। भुसावळ शहरात सध्या 9 दिवसांआड पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र आता प्रशासनानं नागरिकांना दिलासा देत 8 दिवसाआड पाणी पुरवण्याचं ठरवलेलं आहे। जलवाहिनीमधून होणारी गळती रोखण्याचं काम युद्धपातळीवर प्रशासनाकडून करण्यात येत आहे। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या उत्तरान गावात भीषण पाणी टंचाई जाणवतीये। अशावेळी गावातील एका जागरूक ग्रामस्थानं वडिलांच्या मृत्यूनंतर उत्तर कार्य न करता त्या खर्चाचे पैसे गावासाठी टँकर घेण्याला दिले। गावाचं हित लक्षात घेऊन त्यानं हा वेगळा आदर्श निर्माण केलाय। अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या वेगानं सुरू आहे। अशात मी पुढील निवडणूक लढेपर्यंत जिल्ह्यातील रस्ते पूर्ण होतील असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला। सध्या महामार्गाचं जवळपास 60 ते 70% काम पूर्ण झालंय। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने कंबर कसली आहे। शरद पवार गटाची आज बैठक होणार आहे। या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील हॉटेल टिकटॉक प्लाझा इथं एका मोठ्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। दरम्यान बैठक संपल्यानंतर आझाद मैदानावरती आझाद शिवसेनेचा मेळावा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्याबरोबरच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केलेली आहे।
जालन्यातील सभा गाजल्यानंतर मनोज जरांगे पाटील आज मुंबईत धडक देणार आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा राज्यकारभार दौरा सुरू आहे. आजपासून त्यांच्या दौऱ्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय. दरम्यान आज आणि उद्या मनोज जरांगे पाटील शिवाजी मंदिर इथून मराठा समाजाशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं जात आहे. मनोज जरांगे पाटलांच्या येवला दौऱ्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी काढलेल्या मिरवणुकीमध्ये जेसीबीतून पडून एक तरुण जखमी झाला होता. या तरुणाची जरांगे पाटलांनी कोपरगाव येथील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. मुंबईकडे जात असताना मनोज जरांगे पाटलांनी जखमी गोकुळ कदम यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या पुण्यातील सभेची जागा ठरलेली आहे. खेड तालुक्यातील राजगुरुनगर इथं 100 एकर जागेत ही सभा होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांसह पोलिसांनी या जागेची पाहणी केलेली आहे. दरम्यान 5 लाख मराठा बांधव राजगुरुनगरच्या सभेला दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. संभाजीनगरातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा 222च्या पीक विम्याचा मुद्दा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रयत्नानं मार्गी लागलेला होता. विम्याचे अडकलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जाधव सोयगाव तालुक्यात आले असताना त्यांचं फुलं उधळून स्वागत करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यात 167 सार्वत्रिक तसंच 125 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या सर्व 292 ग्रामपंचायतीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. सर्व ग्रामपंचायतीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. कथित कोविड घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. ईडीकडून 7,500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. 32 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आजच्या सुनावणीत आरोपींवरती दोषारोप निश्चित होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबईत पोलिसांनी बंगळुरू इथून ललित पाटीलला अटक केलेली आहे. त्याला मुंबईत आणलेलं आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव त्यांचा योग्य सन्मान व्हावा या मागणीसाठी पैलवान संग्राम कांबळेंनी पीटी उषा यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन दिलं. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा खासदार पीटी उषा यांनी दिलं आहे. 25 वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या नेरूळ ते उरण लोकल मार्गावरील उरण खारकोपर दरम्यानचा दुसरा टप्पा 26 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार असल्याचं रेल्वे सूत्रांकडून खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे उरणकरांचं अनेक वर्षांचं रेल्वेनं मुंबई गाठण्याचं स्वप्न दिवाळीपूर्वी साकार होणार आहे. वाऱ्याचा वेग कमी होताच मुंबईतील हवेचा दर्जा आता खालावू लागलाय. सफर या संस्थेच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून खालच्या श्रेणीत नोंदवला जातोय. वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM 10 धुलीकणांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. विलेपार्ले इथं अतिधोकादायक हवेची नोंद झालेली आहे. तिथं हवा गुणवत्ता निर्देशांक 318 नोंदवला गेलाय. तमिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झालाय. शिवकाशी आणि विरुधुनगर जिल्ह्यातील कारखान्यात झालेल्या स्फोटात 14 कामगारांचा मृत्यू झालेला आहे. 2 जण जखमी झालेत.